नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. मानसशास्त्राच्या आजच्या तासिकेमध्ये आपण बालमानसशास्त्रावर आधारित 30 PYQ घेणार आहोत. सुरू करूया आपण आजची आपली तासिका. पहिला प्रश्न आहे, पियाजे यांच्या बोधात्मक विकास सिद्धांतानुसार एका किशोरवयीन बालकामध्ये अमूर्त तार्किक विचार आणि परिकल्पनात्मक विगमन तर्क विकसित होण्याची अवस्था कोणती असते? तर लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला 4 पर्याय दिले. त्यापैकी पहिला जो पर्याय आहे औपचारिक प्रक्रिया अवस्था, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. ही चौथी अवस्था असून यामध्ये बालक अमूर्त संकल्पना, गृहीतके आणि वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून विचार करण्यास सक्षम होते. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा दुसरा. वायगोत्स्की यांच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतानुसार बालकाच्या वास्तविक विकास पातळी आणि संभाव्य विकास पातळी यामधील अंतराला काय म्हणतात? तर त्याला ZPD असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. तर या ठिकाणी आपण बघू शकतो पर्याय क्रमांक सी बघा. समीपस्थ विकासाचे क्षेत्र म्हणजेच काय? तर असे क्षेत्र जिथे बालक स्वतःहून करू शकणाऱ्या गोष्टी आणि दुसऱ्यांच्या मदतीने करू शकणाऱ्या गोष्टी यामधील अंतर स्पष्ट होते. म्हणून पर्याय क्रमांक सी समीपस्थ विकासाचे क्षेत्र म्हणजेच ZPD हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. कोहलबर्ग यांच्या नैतिक विकास सिद्धांताच्या परंपरागत पातळीवर बालक आपले नैतिक निर्णय कशाच्या आधारे घेते? तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी आपण बघू शकता 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक सगळ्यात शेवटचं बघा, सामाजिक नियम, कायदे आणि इतरांची मान्यता किंवा कौतुक मिळवणे. कारण का परंपरागत पातळीवर बालके समाजाचे नियम स्वीकारतो आणि चांगला मुलगा किंवा चांगला मुलगी बनण्याचा प्रयत्न करतो. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. एरिक्सन यांच्या मनोसामाजिक विकास सिद्धांतानुसार कुमारवयीन मुलांमध्ये खालीपैकी कोणता मुख्य संघर्ष बघायला मिळतो? तर लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी कुमारवयीन मुलांमध्ये जे आहे अहम ओळख विरुद्ध भूमिका संभ्रम हा जो आहे, अहम ओळख आणि भूमिका संभ्रम हे त्या ठिकाणी या वयामध्ये त्याच्या निर्माण होत असतं. म्हणून कुमारवयीन जे मुलं असतात स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि अपयशी ठरल्यास त्यांच्यात भूमिकेविषयी संभ्रम निर्माण होतो. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. थॉर्नडाईक यांच्या प्रयत्न प्रमाण अध्ययन सिद्धांतानुसार जर विद्यार्थी मानसिकदृष्ट्या शिकण्यास तयार नसेल म्हणजे सज्जच नसेल तर जबरदस्तीने शिकवल्यास त्याच्यात असंतोष निर्माण होतो. हा नियम कोणत्या उपनियमाशी संबंधित आहे? आता लक्षात ठेवा, तयारीच नाही म्हणजे काय? तर या ठिकाणी सज्जतेचा नियम. पर्याय क्रमांक बघा या ठिकाणी डी दिलेला आहे, सज्जतेचा नियम. तर शिकण्याची शारीरिक किंवा मानसिक सज्जता आवश्यक आहे. जर तो तसा जर नसेल तर त्या ठिकाणी अध्ययनात त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो असे नियम सांगतो. म्हणून पर्याय क्रमांक डी सज्जतेचा नियम हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 6. एखादा शिक्षक वर्गात हुशार विद्यार्थ्याला कठीण कार्य देतो आणि त्याच्या आवश्यकतेनुसार सुरुवातीला संकेत म्हणजे हिंट्स किंवा क्लुप्त्या देतो व नंतर मदत हळूहळू कमी करतो. या प्रक्रियेला वायगोत्स्की यांच्या परिभाषेत काय म्हणतात? तर याला स्कॅलफोल्डिंग आहे की नाही, म्हणजेच काय मचान किंवा त्या ठिकाणी आपण स्कॅलफोल्डिंग इंग्लिशमध्ये म्हणूया. म्हणून पर्याय क्रमांक बी बघा. तर पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. स्कॅलफोल्डिंग म्हणजे तात्पुरती दिलेली मदत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर आहे. पुढचा पर्याय प्रश्न क्रमांक 7 कडे जाऊया. गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार जे लोक स्वतःच्या भावना, प्रेरणा आणि हेतू समजून घेण्यास अत्यंत कार्यक्षम असतात त्यांच्याकडे कोणती बुद्धिमत्ता असते? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, स्वतःमधली ओळखता आली, जर दुसऱ्याची ओळखता आली तर आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता, परंतु स्वतःमधली जर ओळखता आली तर त्याला कोणती बुद्धिमत्ता म्हणायचं आहे? त्याला आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता. आंतरवैयक्तिक म्हणजे आपल्या स्वतःमधली आहे की नाही. तर या ठिकाणी सगळ्यात शेवटचा जर पर्याय जर बघितला तुम्ही, अंत आहे की नाही. अंतर म्हणजे पहिलं आंतरवैयक्तिक म्हणजे समोरच्यामधली व्यक्तिमधली, परंतु स्वतःमधली जी असते तर ती स्वतःच्या अंतर्मनाचा, भावनांचा आणि क्षमतांचा अचूक बोध असणे म्हणजे अंतवैयक्तिक बुद्धिमत्ता होय. तर या ठिकाणी पहिलं आणि डीमध्ये गोंधळ होऊ शकतो, परंतु या ठिकाणी तसं होऊ देऊ नका. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 8. स्किनर यांच्या साधक अभिसंधान सिद्धांतात वर्गातील गोंधळ थांबण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांना आवडते खेळाचे तास रद्द केले
तर हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? तर या ठिकाणी हे नकारात्मक शिक्षेचं उदाहरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी नकारात्मक शिक्षा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता याचं स्पष्टीकरण असं की अयोग्य वर्तन कमी करण्यासाठी एखादी आवडती किंवा आनंददायी गोष्ट काढून घेणे म्हणजे नकारात्मक शिक्षा होय. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक कुठे दिलेला आहे? पर्याय क्रमांक डी बघा, नकारात्मक शिक्षा आहे की नाही. वर त्या ठिकाणी पर्याय नव्हता, तो पर्याय क्रमांक डी जो आहे तो या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9 कडे जाऊया. बालकाच्या विकासाच्या संदर्भात सॅफेलोकॉडल प्रवृत्ती किंवा विकास नियम काय दर्शवतो? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा. या ठिकाणी पर्याय क्रमांक बी तुमच्या लक्षात येईल की विकास डोक्याकडून पायाच्या दिशेने होतो. म्हणजेच काय, सेफेलोकॉडल नियम काय सांगतो? बालकाचा शारीरिक विकास आणि नियंत्रण आधी डोक्याच्या भागाकडून सुरू होऊन नंतर पायाखाली खाली सरकते. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. पियाजे यांच्या सिद्धांतातील अपरिवर्तनीयता हा दोष बालकामध्ये प्रामुख्याने कोणत्या अवस्थेत दिसून येतो? जिथे तो मूळ स्थितीकडे मानसिकदृष्ट्या उलटा प्रवास करू शकत नाही. म्हणजेच काय, तर थोडक्यात एखादं उदाहरण दिलेलं आहे. 2 + 3 = 5 होतात, पण 5 - 3 = 2 हे तो समजू शकत नाही. याच अवस्थेमध्ये तर ही जी अवस्था असते या अवस्थेतील बालकाचे विचार एकाच दिशेने वाहतात. ते उलट मांडणी करू शकत नाही. त्याला प्रक्रियापूर्व अवस्था असं म्हटलं जातं. मग पर्याय क्रमांक कुठं आहे? तर प्रक्रियापूर्ण अवस्था पर्याय क्रमांक डी या ठिकाणी दिलेला आहे. तर पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 11वा प्रश्न. अध्ययनाचा मर्मदृष्टीमूलक सिद्धांत खालीपैकी कोणत्या संप्रदायाशी किंवा मानसशास्त्रज्ञांशी संबंधित आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, पर्याय जो आहे मर्मदृष्टी सिद्धांत जो आहे तो समष्टीवाद किंवा गेस्टाल्टवाद त्याला म्हटलं जातं. तर कोहलर, कोफका आणि वर्धा यमर या गेस्टाल्टवादी मानसशास्त्रज्ञांनी मर्मदृष्टीद्वारे अध्ययनाचा सिद्धांत मांडलेला आहे, ज्यात संपूर्ण समस्येचं संपूर्ण आकलन महत्त्वाचं असतं. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न 12वा प्रश्न बघा. बुद्धिमत्तेच्या त्रिआयामी सिद्धांत मांडून त्यात सक्रिया, आशय आणि उत्पादने असे वर्गीकरण कोणी केलं? तर गिलफर्ड. पहिलाच पर्याय गिलफर्ड, जे.पी. गिलफर्ड यांनी बुद्धिमत्तेचे 180 घटकामध्ये वर्गीकरण करणारे त्रिआयामी मॉडेल मांडलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय आहेत. तर पर्याय क्रमांक 1 जो आहे ए तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 13 कडे. सर्वसमावेशक शिक्षणात डिस्ग्राफिया हा विकार असलेल्या बालकाला कोणत्या क्षेत्रात प्रामुख्याने अडचण येते? लक्षात ठेवायचं आहे, डिस्ग्राफिया म्हणजे लेखनामध्ये आलेली अडचण असणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर पर्याय क्रमांक 1 बघा, हस्तलेखन आणि लेखन अभिव्यक्ती म्हणजे रायटिंग स्किलमध्ये आहे की नाही. डिस्ग्राफिया हा लेखनाशी संबंधित असलेला मज्जासंस्थेचा आजार किंवा दोष आहे, ज्यामुळे अक्षरांचा आकार बिघडतात. म्हणून लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 14वा. अध्ययन संक्रमणाच्या संदर्भात समान घटकांचा सिद्धांत कोणी मांडला? तर या ठिकाणी थॉर्नडाईक. लक्षात ठेवायचं, थॉर्नडाईक यांच्या मते जुन्या आणि नवीन परिस्थितीमध्ये जितके जास्त समान घटक असतील तितकं अध्ययन सुलभ किंवा परिणामकारक होतं किंवा त्याचं अध्ययनाचं संक्रमण सुलभ होते. म्हणून पर्याय क्रमांक बी थॉर्नडाईक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 15वा प्रश्न बघा. अल्बर्ट बांडुरा यांच्या सामाजिक अध्ययन सिद्धांतानुसार निरीक्षणात्मक अध्ययनाचा अचूक क्रम कोणता? तर लक्षात ठेवायचा आहे या ठिकाणी अल्बर्ट बांडुरा यांच्या मते जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात आधी अवधान, नंतर मग धारणा, नंतर पुनरुत्पादन आणि नंतर प्रेरणा असा हा जो क्रम आहे. म्हणजे लक्ष देणे, लक्षात ठेवणे, कृती करणे आणि प्रोत्साहन मिळवणे अशा प्रकारे अवधान, धारणा, पुनरुत्पादन, प्रेरणा. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 16वा प्रश्न बघा. मॅस्लो यांच्या गरजांच्या श्रेणीबद्धतेच्या सिद्धांतात सर्वात उच्च पातळीवर असणारी गरज कोणती? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, जर क्रम लक्षात ठेवला तर शारीरिक गरज सगळ्यात खाली आहे, त्याच्यानंतर सुरक्षितेची गरज, नंतर आदर किंवा प्रतिष्ठेची गरज म्हणजे सन्मानाची गरज आणि सगळ्यात शेवटची जी आहे आत्मआविष्कार म्हणजेच आत्मवास्तविकीकरण त्याला म्हटलं जातं. ही सगळ्यात सर्वोच्च पातळी मानली जाते. कशामध्ये? मॅस्लो यांच्या पिरॅमिडमध्ये ही सर्वोच्च गरज मानली जाते, जिथे व्यक्ती स्वतःच्या पूर्ण क्षमतेचा विकास करतो. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पियाजे यांच्या मते
जेव्हा बालक नवीन अनुभवांचं आकलन करण्यासाठी आपल्या जुन्या मानसिक संरचनेत बदल करतो किंवा सुधारणा करतो, तेव्हा त्या प्रक्रियेला काय म्हणायचं? जर बदलच केला नाही तर आत्मीकरण, पण बदल जर केला असेल तर त्या ठिकाणी समंजन किंवा समायोजन असं म्हटलं जातं. 1 नंबरला जो पर्याय दिलेला बघा त्या ठिकाणी, तर या ठिकाणी जेव्हा नवीन माहितीमुळे जुन्या स्कीमामध्ये बदल करावा लागतो किंवा नवीन स्कीमा तयार करावा लागतो, तेव्हा त्याला समायोजन असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 18वा. कार्ल रॉजर्स यांच्या स्वसिद्धांतानुसार बालकाचं मानसिक आरोग्य कधी उत्तम राहू शकतं? तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्यासमोर दिलेले आहेत. कधी राहू शकतं त्याचं स्वसिद्धांतानुसार बालकाचं मानसिक आरोग्य कधी उत्तम राहू शकतं? तर 4 पर्याय बघा. त्याच्यापैकी बी पर्याय बघा, जेव्हा त्याचा वास्तविक सो आणि आदर्श सो यांच्यात उच्च प्रमाणात सुसंगता असते, तेव्हा त्या ठिकाणी बालकाचं मानसिक आरोग्य उत्तम राहू शकतं. म्हणून पर्याय क्रमांक बी जो आहे, पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण का, व्यक्ती प्रत्यक्षात जसा आहे आणि त्याला जसे बनायचे आहे या दोन्ही कल्पना जवळ असल्यास त्याचं मानसिक संतुलन अगदी उत्कृष्ट राहतं. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 19वा. विशेष गरजा असणाऱ्या बालकाच्या संदर्भात ADHD या विकाराचं पूर्ण नाव काय आहे? तर या ठिकाणी आपण बघू शकतो पर्याय क्रमांक सी बघा, अटेन्शन डिफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, म्हणजेच काय, अवधान कमी पडणे आणि अतिचंचलतेमुळे एका जागी स्थिर न राहता येणे हा बालपणीचा मानसिक आजार आहे. पर्याय क्रमांक सी त्याचा योग्य लॉंग फॉर्म आहे, म्हणजेच त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. चला पुढचा प्रश्न 20वा प्रश्न. भावनिक बुद्धिमत्तेचे क्षेत्र लोकप्रिय करणारे डॅनियल गोलमन यांनी बुद्धिमत्तेचे किती मुख्य घटक सांगितले आहे? तर त्यांनी एकूण 5 घटक सांगितलेले आहेत. आत्मजागृती, आत्मनियमन, अंतर्गत प्रेरणा, सहानुभूती आणि शेवटचं सामाजिक कौशल्य, असे 5 घटक त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणून पर्याय क्रमांक खालचे बघण्याची सुद्धा आवश्यकता नाही. तर या ठिकाणी पहिलाच पर्याय जो आहे, पर्याय क्रमांक ए 5 हे प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चौथा पर्याय सुद्धा बघण्याची आवश्यकता नाही. चला पुढचं 21वा प्रश्न बघा. बॉन ब्रेनर यांच्या परिस्थितिकीय प्रणाली सिद्धांतानुसार बालकाच्या विकासावर प्रत्यक्ष परिणाम करणारी त्याची शाळा, कुटुंब आणि समवयस्क मित्र हे कोणत्या प्रणालीमध्ये येतात? तर लक्षात ठेवायचं आहे, ते सर्वच्या सर्व मायक्रोसिस्टम किंवा घटक प्रणालीमध्ये येत असतात. कारण ही मायक्रोसिस्टम ही बालकाची सर्वात जवळील पर्यावरणीय प्रणाली आहे, ज्याच्याशी बालकाचा थेट संबंध येतो. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 22वा. खालीपैकी कोणते विधान सृजनशीलता आणि बुद्धिमत्ता यांच्यातील संबंध योग्य प्रकारे स्पष्ट करते? तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला दिलेला आहे. काय कशामध्ये? सृजनशीलता आणि बुद्धिमत्ता यांच्यातील संबंध कोण स्पष्ट करतं योग्य? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी बघा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी जो आहे, बुद्धिमत्ता प्रामुख्याने एककेंद्री विचारांशी संबंधित आहे, तर सृजनशीलता ही बहुविध अपसारी विचारांशी संबंधित आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी जो आहे, पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण दोन्हीमधला मुख्य फरक आहे, बुद्धिमत्ता अचूक उत्तराकडे नेते, तर सृजनशीलता नवनवीन कल्पना शोधते. म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुम्ही डी पण पर्याय बघू शकता, पण या ठिकाणी डी पर्याय मात्र योग्य होणार नाही. म्हणून या ठिकाणी योग्य पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक सी मात्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 23. गिलफर्ड यांच्या मते दिलेल्या माहितीच्या आधारे एकाच योग्य आणि अचूक उत्तराकडे जाण्याची विचार प्रक्रिया म्हणजे कोणती विचार पद्धती होय? तर असे जर विचार प्रणाली असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो? अभिसारी विचार प्रणाली म्हणायचं आहे. तर अभिसारी किती नंबरला आहे? अभिसारी जे आहे ते पर्याय क्रमांक सी बघा. अभिसारी किंवा एककेंद्री विचारात उपलब्ध पुराव्यांच्या आधारे एकाच अचूक निष्कर्षावर पोहोचवले जाते. उदाहरणार्थ गणिताची कोडे सोडवणे हे अभिसारी विचार आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. लेविन यांच्या क्षेत्र सिद्धांतानुसार मानवी वर्तन बी हे व्यक्ती पी आणि त्याचे पर्यावरण ई यांचा गुणाकार किंवा फल असते. त्यांनी हे कोणत्या सूत्राने दर्शविलेलं आहे? प्रश्नामध्ये उत्तर दिलेलं आहे बी बरोबर, या ठिकाणी 2 ठिकाणी आलेले बी बरोबर बघा. चौथा पर्याय बघा, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर बी बरोबर एफ कंसामध्ये पी गुणिले ई, अशा प्रकारे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 25कडे जाऊया. शिक्षकाने वर्गात घेतलेल्या चाचणीत कमी गुण आल्यामुळे एका विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकाच कठीण आणि अभ्यासक्रमाच्या बाहेरची होती असे सांगणे ही संरचनात्मक यंत्रणा कोणत्या प्रकारात मोडते? तर लक्षात ठेवायचं आहे, तर जेव्हा आपल्या अपयशाचं खापर स्वतःच्या दोषावर न फोडता
परिस्थितीवर किंवा इतर तार्किक वाटणाऱ्या गोष्टीवर फोडणे म्हणजे समर्थन करणे होय. त्याला समर्थन किंवा तर्कसंगतीकरण असं म्हणायचं आहे. तर या ठिकाणी प्रक्षेपण आणि समर्थनमध्ये गोंधळ होऊ शकतो, परंतु या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे म्हणजे स्वतःच्या दोषावर न फोडता परिस्थिती किंवा इतर तार्किक वाटणाऱ्या गोष्टीवर फोडणे म्हणजे समर्थन होईल हे लक्षात ठेवायचं आहे. त्याला तर्कसंगतीकरणसुद्धा म्हणता येतं. म्हणून पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा, पियाजे यांच्या मते बालकामध्ये नैतिक स्वायत्तता हा टप्पा साधारणपणे कोणत्या वयानंतर विकसित होतो? तर लक्षात ठेवायचं आहे 10 ते 11 वर्षानंतर तो विकसित होतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी जो आहे डी या ठिकाणी योग्य उत्तर आहे. आता त्याचं कारण का, 10-11 वर्षानंतर मुलामध्ये नैतिक स्वायत्तता येते, जिथे त्यांना समजते की नियम हे माणसाने बनवलेले आहेत आणि ते बदलतासुद्धा येतात. म्हणून पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर आहे, योग्य पर्याय आहे. त्याच्यानंतर पुढचा पर्याय बघा. पुढचा प्रश्न, स्टर्नबर्ग यांच्या बुद्धिमत्तेच्या त्रिपुटी सिद्धांतानुसार समस्येचे विश्लेषण करणे, घटकांची तुलना करणे आणि मूल्यमापन करणे ही क्षमता कोणत्या बुद्धिमत्तेत येते? तर या ठिकाणी उत्तरात सुद्धा दिलेला आहे. पर्याय क्रमांक बी बघा, घटकीय किंवा विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता. आता विश्लेषणात्मक बुद्धिमत्तेचा वापर करून व्यक्ती माहितीचं पृथक्करण आणि शैक्षणिक समस्यांचं निवारण करतो. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 28वा प्रश्न बघा, विकासाच्या प्रगतिशील आणि पद्धतशीर बदलांच्या मालिकेचा संबंध प्रामुख्याने परिपक्वता आणि कशाशी असतो? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, बालकाचा विकास हा नेहमी परिपक्वता आणि अनुभव म्हणजे पर्यावरण यांच्या आंतरक्रियेचा तो परिणाम असतो. म्हणून या ठिकाणी पर्यावरण बघा तुम्ही कुठं आलेले, या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बघा, अनुभव आणि सभोवतालचं पर्यावरण. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर बी असणार आहे. 29वा प्रश्न बघा, ब्लूम यांच्या शैक्षणिक उद्दिष्टांच्या वर्गीकरणानुसार भावात्मक क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर उद्दिष्ट कोणतं आहे? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, सर्वोच्च जी पातळी आहे भावात्मक पातळी ती आहे चरित्रीकरण आणि किंवा मूल्य विशेषीकरण. हे या ठिकाणी भावात्मक क्षेत्रात सर्वोच्च पातळीवरचं हे काय आहे भाग आहे. म्हणजेच काय, तर भावात्मक क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर मूल्यांचं चरित्रीकरण असते, जिथे ती मूल्ये व्यक्तीच्या वर्तनाचा स्थायी भाग बनतात. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न, फ्लेमिश मानसशास्त्रज्ञ फ्रेडरिक फ्रॉबेल यांनी बालकाच्या कोणत्या खेळाधारित किंवा कृती आधारित अध्यापन पद्धतीला शोध लावलेला आहे? तर या ठिकाणी फ्रेडरिक यांनी किंडरगार्टन आहे की नाही, किंडरगार्टन पद्धती शोधून काढलेली आहेत, ज्याला बालोद्यान पद्धतीसुद्धा म्हटलं जातं, जिथे शिक्षक हा माळ्याची भूमिका बजावत असतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक आपल्याला 4 दिलेल्यापैकी किंडरगार्टन पद्धती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी 30 प्रश्न आपण घेतलेले आहेत. आशा करतो तुम्हाला समजले असतील, आवडले असतील. जर समजले असतील तर नक्की चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रतिक्रियासुद्धा त्या कमेंटच्या आधारे, आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब कोणी केलं नसेल, मित्रांनी केलं नसेल, त्यांना सांगा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत TET अभ्यासक्रमाचे असतील किंवा CTTचे असतील तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. थांबतो, पुन्हा भेटूया लवकरच नवीन तासिकेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.